दोन राजकीय कट्टर विरोधक समोरासमोर आले। जळगावमधल्या विवाह सोहळ्यात गुलाबराव पाटील आणि खासदार संजय राऊत यांची भेट झाली आहे। संजय राऊत आणि गुलाबराव पाटलांनी परस्परांना नमस्कार केलाय। या भेटीवर गुलाबराव पाटील यांची देखील आता प्रतिक्रिया समोर येते। लग्न सोहळ्याचा कार्यक्रम होता आणि लग्न सोहळ्यामध्ये आता गुलाबराव वाघ आणि आम्ही किंवा आमचे सगळे आमदार महोदय आमचं हे 85-86चं नातं आहे। त्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या खानदेशमध्ये ही संस्कृती आहे की पक्षविरहित काही संबंध असतात आणि त्या लग्न सोहळ्याला आम्ही उपस्थित राहिलो। पक्षाचे नेते म्हणून ते उपस्थित राहिलेत। त्यांनी नमस्कार केला, आपण नमस्कार केला। शेवटी मग लग्न सोहळ्यामध्ये दुसरा काही विषय होत नाही। तुमच्या पाठीवर संजय राऊत साहेबांनी कौतुकाची थाप ठेवली होती। कौतुकाची होती की कसली होती? नाही, आता ते थाप कसली होती आता मला माहिती नाही, पण थाप होती। आता संजय राऊत साहेबांचा उल्लेख केला अरे बघा, आता ते नेते आहे आणि इथे काय आपण इलेक्शनच्या कॅम्पेनमध्ये नाही आलो आहे। इथे आपण त्याचा सन्मान ठेवला पाहिजे। राऊतांनी स्वतःच्या पक्षाची काळजी करावी। राष्ट्रवादीच्या आमदारांना पक्षांतराची गरज नाही, अनिल पाटील म्हणतायत। खरातप्रमाणे राजकीय भोंदूगिरी सुरू आहे असं म्हणत अनिल पाटलांनी राऊतांना चिमटाच काढलाय। त्यांनी त्यांच्या पक्षाची जास्त काळजी करावी। आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही आमदाराला अशा प्रकारचं काही आवश्यकता नाही आणि कोणीही कुठल्याच पक्षात जाण्याचा संबंध येत नाही। हे खरातांप्रमाणे ज्यांनाही आता भविष्य समजायला लागलेलं आहे। खरात जसं खोटं भविष्य सांगायचे, बोंधुगिरी करायचे, आता राजकीय बोंधुगिरी ही आता कुठेतरी चालली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।